नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे नम्रता ईश्वरीला म्हणत असते की ईशू, जे काही असेल ते स्पष्टपणे आम्हाला सांग. कुठलीही गोष्ट मनामध्ये लपून ठेवू नकोस. हे बघ, आम्हाला कळू दे तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललंय ते. सांगून टाक बरं, तुला कसलं टेन्शन आहे का? तेव्हा इथे सुप्रियासुद्धा रडत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई अगं हे काय बोलतेस तू? तू असं बोलतीयस, आई एका बाजूला रडतीये, नक्की झालंय तरी काय ते तुम्ही मला सांगा ना. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अगं तू आईजवळ असं काय बोललीस ज्याने आईला इतकं टेन्शन आलंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं काय झालं? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू सकाळी आपण दोघीजणं फोनवरती बोलत होतो, चुकून तुझा फोन चालू राहिला होता. तेव्हा तू अर्णवला असं का म्हणालीस की सगळं काही गडबड झाली, सगळं काही विस्कटलं आणि त्याच्याबरोबर तू वाद का घालत होतीस? नक्की काय घडलंय तुमच्यामध्ये? तुमचं काही भांडण झालंय का? असं सुप्रिया म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, आई अगं असं काहीही झालेलं नाहीये. हे बघ, तुला वाटते तसं खरंच काही नाही झाले. मी तुला सांगते ना नक्की काय घडलं होतं ते. तर इथे अर्णवने चहामध्ये दूध टाकलं होतं. तेव्हा ईश्वरी तसं म्हणालेली असते की इथे सगळी गडबड झाली, सगळं काही विस्कटले, मी तुला नंतर फोन करते आणि फोन करायचा राहून गेलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी सांगते की नक्की ते वाक्य कशासाठी होतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे देवा, आणि मी विनाकारण उगाचच इतका विचार केला ना, आणि मी मनामध्ये काहीही विचार केला त्यानेच मी घाबरून गेले होते. तुमच्या दोघांमध्ये तसं काही भांडण वगैरे नाही, हे ऐकून खरंच मला खूप बरं वाटलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाहीतर काय आई, तू विनाकारण इतकं टेन्शन घेतलंस. मी तुला फोन करायला विसरले, कारण कामाच्या गडबडीमध्ये राहून गेलं म्हणून. बरं हे घे, तुम्ही दोघेजणं आता चहा घ्या. तेवढ्यातच इथे अंजली आलेली असते. अंजली आल्यानंतर ईश्वरी खूपच जास्त घाबरते, कारण ईश्वरीला माहिती असतं अंजली घरी परत आली आहे, याचा अर्थ राकेशसुद्धा तिच्याबरोबर आला असेल. आणि आता जर इथे राकेशला आई आणि नमूताईने बघितलं तर माझ्यासारखा त्यांनासुद्धा धक्का बसेल, ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा अंजली म्हणते, अरे वा, तुम्ही आज ईश्वरीला भेटायला आलात का? वा वा, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का अंजलीताई? तेव्हा अंजली म्हणते, हो ना, मी डॉक्टरकडे गेले होते. आज माझी अपॉइंटमेंट होती ना, म्हणून डॉक्टरकडे गेले होते मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की तुम्हीसुद्धा बरं झालं आलात, ईश्वरीला बरं वाटलं असेल तुम्हाला भेटून. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो पण तुम्ही एकट्या का गेल्यात? इशू, अंजलीताईंना एकट्यांना का पाठवलं डॉक्टरकडे? तू जायचंच ना त्यांच्याबरोबर. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही, मी एकटे गेले नव्हते, माझ्याबरोबर राजेश होते ना, ते मला घेऊन गेले होते. बरं झालं तुम्हीसुद्धा आलात. राजेशबरोबर तुमची भेट झाली नव्हती ना लग्नामध्ये, लग्नाला ते आलेच नव्हते ना. आता मी तुमची त्यांच्याबरोबर भेट घडवून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश हातामध्ये फुगे घेऊन आलेला असतो, स्माइली फुगे, आणि ते तोंडाजवळ धरलेले असतात. खरं तर तो ईश्वरीच्या आईला आणि बहिणीला बघून घाबरलेला असतो, पण आता स्वतःचं भांडं तर फुटलंच आहे, पण अंजलीच्या समोर त्याला हिरो बनायचं आहे. म्हणून आता ते स्माइली बॉल चेहऱ्याजवळून बाजूला करतो आणि आपला हसरा मूर्खासारखा चेहरा इथे सुप्रिया आणि नमूला दाखवतो. सुप्रिया आणि नम्रता यांचा चेहरा अगदी पांढरा पडलेला असतो. राकेशला तिथे बघून आणि अंजलीचा नवरा म्हणून त्यांची ओळख करण्यात आलेली असते. अंजली म्हणते, अहो हे बघा, हे आहेत ना ईश्वरीची आई आणि बहीण नम्रता, आणि हे माझे मिस्टर राजेश, राजेश भोसले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता माहिती असतं की या दोघींना खूप मोठा धक्का बसणार आहे. ती आधीच त्यांच्याकडे बघते आणि त्यांना खुणावते की काही बोलू नका म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी आणि त्याचबरोबर तिची आई आणि बहीण तिघीजणी शॉकमध्ये असतात. इथे सुप्रिया आणि नम्रता दोघीजणी राकेशकडे बघतच असतात. आणि तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अगं इशू, पण ही तर. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, आई अगं मला माहिती आहे राजेश जिजूंचा स्वभाव खूपच जास्त मन मिळावू आहे,
पहिल्यांदा भेटलं तरी असं वाटतं की आपण आधीसुद्धा भेटलोय, म्हणून इतकं खरंच फॉर्मल व्हायची गरज नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया गप्पच बसते. त्यानंतरला राजेश म्हणत असतो की अरे वा, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. ईश्वरीजींच्या आई आणि बहीण आहात ना तुम्ही. खरंच तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई, हे राजेश जिजू आहेत, अंजलीताईचे मिस्टर. तेव्हा ती आपल्या आईचा हात पकडते. तिला खुणावत असते की प्लीज प्लीज काही बोलू नकोस, कारण अंजलीला काही सांगू द्यायचं नाही आहे. ही सगळी लपवाछपवी चालली ती फक्त अंजलीसाठी, जेणेकरून अंजलीला कुठल्याही गोष्टीचा धक्का बसायला नको. कारण ती प्रेग्नंट आहे. त्याच्यामध्ये तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे आणि त्याच्यामध्ये ती खूपच जास्त हळवी आहे. म्हणजे तिच्या जर मनामध्ये एखादी गोष्ट आली आणि तिला धक्का बसला तर ती स्वतःला त्रास करून घेऊ शकते. मग ती स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा करणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता, सुप्रिया आणि ईश्वरी तिघीजणीसुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात की हे त्यांच्याबरोबर नक्की काय घडत होतं. कारण इथे राकेश ज्या पद्धतीने बोलत होता की तुम्ही माझं लग्न ईश्वरीजींबरोबर का नाही लावून दिलं? तुम्ही आत्ताच्या आता ईश्वरीजींना इथे घेऊन या. हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालंय. इथे काकांची काय इच्छा आहे? माझं आणि ईश्वरीजींचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे ना? ती इच्छा पूर्ण होणार. माझं आणि ईश्वरीजींचंच लग्न होणार. या सगळ्या गोष्टी आता राकेश म्हणालेला असतो आणि त्या सुप्रियाला आठवत असतात की इथे माझ्या मुलीबरोबर इतक्या घाईघाईने लग्न करायचं होतं या माणसाला, आणि या माणसाचं लग्न अंजलीबरोबर झालंय सुद्धा, ते सुद्धा कधीच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला आश्चर्य वाटतं की या दोघीजणी राकेशकडे असं का बघतायत? नक्की काय घडलंय तरी काय? तेवढ्यातच तिथे अर्णव येतो. अर्णव आल्यानंतर त्यालासुद्धा भीती वाटते की अरे देवा, या सगळ्यांचा आमना-सामना झालाच का? तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, ताई, अरे आलात तुम्ही? शॉपिंगसुद्धा खूप केलेली दिसते. काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा अंजली म्हणते, काही नाही. डॉक्टर म्हणाले की सगळं काही व्यवस्थित आहे. सगळं काही नॉर्मल आहे. तुम्ही सगळेजण माझी इतकी काळजी घेताय. मला काय होणार आहे? तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला खुणावते की याला घेऊन बाहेर जा म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, जीजू जरा येता का 1 मिनिटं? मला थोडं बोलायचं आहे. तेव्हा अंजली म्हणते, बरं तुमचं चालू द्या. मी थोडी रूममध्ये आहे. मी आराम करते. बाहेरून आली आहे ना, थकल्यासारखी झाली. तेव्हा अंजली आपल्या रूममध्ये जाऊन आता आराम करत असते. तेवढ्यातच इथे अर्णव राकेशला घेऊन आता बाहेर जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया त्याचबरोबर इथे नम्रता दोघीजणी आश्चर्याने राकेशकडे बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते आणि रडायला लागते. कारण दोघींनासुद्धा कळलेलं असतं की इथे राकेश कशा पद्धतीने ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा ईश्वरी आपल्या आईला मिठी मारून खूपच जास्त रडत असते. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की अरे वा चिंट्या, मला पटकन एकदम बाहेर घेऊन आलास रे. कारण तुझ्या सासूबाई आणि मेहुणी आली आहे ना, त्यांनी मला बघितलं. तू बघितलंस का माझ्या सासूबाईंची कशी एकदम तणतणली होती? अरे खूपच जास्त घाबरल्या त्या मला बघून. अरे तरतरली आहे त्यांची खूप. त्यांना असं वाटतंय, अरे बापरे, आमच्या मुलीबरोबर ज्याला लग्न करायचं होतं तो अंजलीचा नवरा, म्हणून कशा शॉकमध्ये गेल्यात त्या. बघितलंस ना तू? त्यानंतर इथे आता सॉरी, मी माझी सासूबाई म्हणालो ना, ते काय झालं होतं, आधी खूप सवय लागली होती ना मला. जेव्हा माझं आणि ईश्वरीजींचं लग्न ठरलं होतं तेव्हा मी त्यांना सासूबाईच म्हणत होतो. ते अजूनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, 1 मिनिट, मी तुला शेवटचं सांगतो या. तुझं जे काही असेल ते माझ्याबरोबर आहे. त्याच्यामुळे ईश्वरीच्या आई-वडिलांना याच्यामध्ये खेचायचं नाही. तिच्या कुटुंबाला अजिबात या सगळ्यामध्ये घ्यायचं नाही. साधी माणसं आहेत ती खूप. त्यांना त्रास होईल ना, असं अजिबात वागायचं नाही, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, अरे वा, अर्णव राजे शिर्के, खूपच जास्त गुणी जावई आहेस ना तू. कुटुंबाची काळजी घेणारा, बायकोची साथ देणारा असा जावई आहेस ना तू, लाडका त्यांचा. मग आता तुझी तणतणली. आता अर्णव राजे शिर्के, द ग्रेट बिझनेस टायकून, मला रिक्वेस्ट करतोयस का तू की मी ईश्वरीजींच्या कुटुंबापासून लांब राहायचं म्हणून? सांग ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही, मी तुला रिक्वेस्ट करत नाही आहे, मी तुला वॉर्न करतोय. मी धमकी देतोय तुला की ईश्वरीच्या फॅमिलीपासून, तिच्या कुटुंबापासून लांब राहायचा. त्यांना अजिबात त्रास होईल असं वागायचं नाही. मी आत्ताच सांगतोय तुला.
तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हो, त्यांना त्रास होईल असं मी वागायचं नाही. तू मला धमकी देतोयस ही? अरे चिंट्या, तुझ्या ह्या बारीक सारीक धमक्यांना घाबरेन मी असं वाटतंय तुला? नाही तू असशील अर्णव राज्य शिर्के, बिझनेस टायकून, द ग्रेट ASR, पण तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीस, कळलं ना? अरे तुझ्या या धमक्यांना ना मी भीकसुद्धा घालत नाही, कळलं? तुला जे काही करायचं आहे ते कर. मी तुला अजिबात घाबरत नाही, कारण तुझ्या धमक्यांना मी भीकच घालत नाही. तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीयेस. अरे एकाच घरामध्ये राहून सगळं काही माहिती असूनसुद्धा मी तुझ्या बायकोच्या एक एक पाऊल जवळ चाललोय, माझ्या इंदोरी जिलेबीच्या, आणि लवकरच ती माझीसुद्धा होईल, कळलं तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हां, तू एक एक पाऊल चाललायस ना, पण मी सिंदूरच्या जवळ नाही, तुझ्या शेवटाच्या जवळ चालला आहेस. कारण तुझा शेवट आहे ना, तो आता लवकरच येणार आहे, आणि ज्याच्यामुळे तुझा हा जो काही माज आहे, तुझी ही जी काही अक्कड आहे ना, ती लवकरच बाहेर पडेल, कळलं तुला? तुला काय वाटतं, मी तुझं काही वाकडं करू शकणार नाही असं वाटतं तुला? 1 मिनिट नाही लागणार तुला कुठल्या कुठे फेकून द्यायला. पण हे सगळं मी का सहन करतोय हे हे सगळं तुला चांगलंच माहिती आहे, कळलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, आई, आई प्लीज तू अगं शांत हो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं कशी शांत हो? तो माणूस एकाच छताखाली तुझ्याबरोबर इथे राहणार आहे, सारखा तुझ्या समोर येणार आहे, तुला त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असेल, मला माहिती आहे ना. मग तू कशी राहणार आहेस इथे? मला तुझी काळजी वाटणारच ना. अगं मी आई आहे तुझी, मला नाही काळजी वाटणार तर कुणाला वाटणार? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघ आई, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे ते, पण सध्या तरी आपण काहीच नाही करू शकत. तेव्हा सुप्रिया म्हणते, त्या माणसाने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला, तुला फसवण्याचा प्रयत्न केला, इथे अंजलीताईंना फसवतोय, या अशा माणसाला शिक्षा व्हायलाच हवी ना, त्याला सहज असं सोडून द्यायचं? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे आई, अशा नराधामाला शिक्षा तर व्हायलाच हवी, पण सध्या तरी आपल्याला गप्पच राहावं लागणार आहे अंजलीताईंसाठी, त्यांच्या बाळासाठी. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आई. त्यांना आता जर काही सत्य समजलं ना, तर त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं, आणि म्हणूनच आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. आणि तू नको काळजी करू, मी व्यवस्थित आहे इथे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तो माणूस किती नीच आहे हे त्याच्याकडे बघूनच कळतंय. आई म्हणून मला तुझी सतत काळजी वाटत राहणारच ना, मला भीती वाटणारच. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे बघा, जे काही घडलं ते मलासुद्धा माहिती आहे, आणि मला खूपच जास्त लाज वाटते की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, माझ्याच बहिणीचा नवरा आहे. ही गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा सगळ्यात मोठा धक्का हा मलासुद्धा बसलाच होता. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण तुम्ही काळजी करू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी आहे ना, मी सिंदूरला काही होऊ देणार नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुमच्यावरती विश्वास आहेच हो, पण या माणसावरती अजिबात विश्वास नाही आहे. तो माणूस कधी काय करेल काही सांगता येत नाही. त्याच्यापासून ईश्वरीला खूप मोठा धोका आहे, त्याने जर काही चुकीचं केलं तर? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई, अगं नको ना टेन्शन घेऊ, नको इतकी काळजी करू, तो माणूस काही करू शकणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी तुम्हाला पुन्हा एकदा एक प्रॉमिस करतो, तुम्ही अजिबात मी सिंदूरची काळजी करू नका. मी नवरा म्हणून प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. आणि अर्णव म्हणतो, तिच्या बाबतीत काही चुकीचं होणार नाही. मी तिच्याबरोबर लग्न नुसतं नावाला केलेलं नाही आहे, तर ते लग्न मी मनापासून निभावतोय सुद्धा. आणि लग्नामध्ये 7 फेरे घेताना मी जी काही वचनं दिलेली आहेत ना मी सिंदूरला, ती वचनं माझ्या लक्षात आहेत, आणि मी ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मी फक्त तुम्हाला एकच प्रॉमिस करेन की तुम्ही काळजी करू नका, मी आहे तिच्याबरोबर आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती, प्रत्येक टप्प्यावरती. मी कधीही तिला एकटं नाही सोडणार. एक नवरा म्हणून मी माझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडेन, ही मी तुम्हाला इथे आता खात्री देऊ शकतो. तुम्ही तिची काळजी करूच नका, मी आहे ना इथे. मी सिंदूरला काही होऊ देणार नाही, त्या राकेशला तिच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही, असं इथे आता खात्री, आश्वासन अर्णवने ईश्वरीच्या आईला आणि बहिणीला दिलेलं असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे. तुम्ही तिच्या पाठीशी असेच जर खंबीरपणे उभे असाल तर मला तिची काळजी वाटणार नाही. अशा पद्धतीने अर्णवने आता त्यांना समजावलेलं असतं.
तर इथे अंजली आपल्या रूममध्ये बसलेली असते. बाळासाठी जी खेळणी आणलेली असतात, काही टॉईज आणलेले असतात, ते ती बघत असते. इथे आता छोटीशी बाहुली, टेडी, त्याचबरोबर इथे हवी तेवढी खेळणी आणलेली असतात आणि इथे बाळाचं पोस्टरसुद्धा आणलेलं असतं. तेव्हा इथे अंजली आनंदाने ते सगळं बघत असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि तो म्हणत असतो की "अरे वा, काय करताय राणी सरकार? बघताय का वस्तू कुठल्या कुठल्या आणल्यात त्या?" तेव्हा अंजली म्हणते, "हो ना, बघा ना आपण किती छान छान वस्तू आणल्यात ना बाळासाठी. आणि हा फोटो तर बघा, हा फोटो तर खूपच जास्त छान आहे. मला खूप आवडला." तेव्हा इथे राकेश तिच्या हातातून तो फोटो आता घेतो बाळाचा आणि म्हणतो, "राणी सरकार, हा कुठे लावूया आपण? इथे समोर लावूया की इकडे बाजूला लावूया? बघा ना, पोस्टर किती छान आहे. खरंच याच्यावरती जे बाळ आहे ना, तसंच आपलं बाळ गोंडस आणि गुटगुटीत असू दे, हेल्दी असू दे, नाही का?" तेव्हा इथे अंजली आता हरवल्यासारखी झालेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, "राणी सरकार, काय झालं? कसला विचार करताय तुम्ही?" तेव्हा अंजली म्हणते, "नाही हो, मगाशी बघितलंत जेव्हा मी तुमच्याबरोबर इथे ईश्वरीच्या आईंची आणि इथे तिच्या बहिणीची ओळख करून दिली, तेव्हा त्या दोघीजणी कशा पद्धतीने रिॲक्ट झाल्या तुम्ही बघितलंत ना. असं वाटलं की त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, फक्त मलाच माहिती नाही आहे, असं मला का वाटलं? सगळ्यांना सत्य माहिती आहे, फक्त मला एकटीलाच माहिती नाही आहे. पण काहीतरी घडलं हे नक्की. पण काय घडलं असेल आणि ते मला का नाही सांगितलं?" त्यांच्याकडे बघून मला नक्कीच असं वाटलं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे, पण त्या सांगत नाही आहेत. असं खरंच मला वाटलं. नक्की काय बोलायचं असेल ना, हे मला जाणून घेतलंच पाहिजे. तेव्हा राकेश म्हणत असतो, "हे काय बोलतेस तू राणी सरकार? अरे हे तुम्हाला करायची काय गरज आहे? हे बघ अंजली, अगं पहिल्यांदा बघितलं ना त्यांनी मला, तेव्हा वाटतं माणसाला बघितल्यासारखं कुठेतरी. असं आपण सुद्धा बोलतो ना, यांना कुठेतरी बघितलंय का? तसं त्यांनी कुठेतरी बघितलं असेल मला. कशाला इतकं टेन्शन घेतेस? काही गरज नाही आहे तुला टेन्शन घ्यायची. आणि मी किती वेळा सांगितले तुला, तुला टेन्शन आलेलं मला चालणार नाही आहे. बघ ना, इथे काय लिहिलंय? डॅडीज लिटिल प्रिन्सेस असं लिहिलंय इथे. पण याच्यामध्ये डॅडी कोण आहे? कुठे आहे? हा जर कोणी शोधण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरीसुद्धा त्या व्यक्तीला खूप महागात पडेल." तेव्हा अंजली म्हणते, "काय? काय म्हणालात तुम्ही?" राकेश म्हणतो, "नाही, काही नाही. इथे लिहिलंय फक्त डॅडीज लिटिल प्रिन्सेस." आता नुसतं डॅडीज कशाला लिहायचं? मम्माचं सुद्धा लिहायचं ना. म्हणून मी म्हणतोय की माझ्याबरोबर मम्माचं सुद्धा नाव आलं पाहिजे. ते म्हणतोय मी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, "इशू, अगं बाई जाते मी, पण काळजी घ्या स्वतःची. तो नराधम याच घरामध्ये राहतोय. मला आता आई म्हणून तुझी काळजी वाटतच राहणार. पण अधूनमधून मला फोन करत जा." तेव्हा इथे राकेश म्हणालेला असतो, ते आता सुप्रियाला आठवतं की काकांसमोरच की इथे आता संजय काकांची इच्छा आहे की माझं आणि ईश्वरीजींचं लग्न लवकरात लवकर व्हावं आणि आम्ही संसाराला सुरुवात करावी, असं त्यांना खरंच वाटतंय. आपण एक काम करूया, पहिल्याच मुहूर्तावरती आमचं लग्न फिक्स करूया. मला हे लग्न करायचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, "इशू, अगं काय हे? म्हणजे आम्हाला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. तुझ्या बाबतीत निर्णय घ्यायला आम्ही किती चुकलो गं. म्हणजे बघ ना, तो राकेश, तो नराधम तुला त्या लॉजवरती घेऊन गेला. लॉजवरतून तुला दुसरीकडे कुठे घेऊन गेला असता तर आम्हाला काय कळलं असतं गं? बरं झालं योग्य वेळी अर्णव त्या लॉजमध्ये पोचला आणि तिथे येऊन त्याने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. तुझी इज्जत वाचवण्यासाठी, तुला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी. आपली इज्जत गेली असती, तुझी इज्जत गेली असती आणि मग आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय उरला नसता आणि आम्ही त्या राकेशबरोबर तुझं लग्न लावून दिलं असतं. मग तू आनंदात तरी राहिली असतीस का? आणि आम्हीसुद्धा आई-वडील म्हणून किती मोठा निर्णय चुकीचा घेतला असता तुझ्या बाबतीत, त्याचं इथे गिल्ट आमच्या मनामध्ये राहिलं असतं आणि खचून खचून आम्हीसुद्धा मेलो असतो. पण इथे अर्णवने तुझ्यासाठी काय नाही केलं गं. म्हणजे बघ ना, आपण त्याच्यावरती आरोप केले, त्याला जेलमध्ये पाठवलं, पण त्याने हा राग मनामध्ये ठेवला नाही. त्याने तेव्हा फक्त तुझा विचार केला, फक्त तुझा. अगं तुझ्याबरोबर लग्न करत असताना त्याच्या मनातसुद्धा एकदा तरी स्वतःबद्दलचा विचार आला असेल ना गं. त्याने स्वतःचा 1 मिनिटं तरी विचार केला असेल ना. पण नाही, नंतरला त्याने स्वतःचा सुद्धा विचार केला नाही. त्याने फक्त तुझा विचार केला आणि तुझी बदनामी होऊ नये म्हणून तुझ्याबरोबर लग्न केलं.
तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, इशू, अर्णवने तुझ्यासाठी खूप केले, खरंच सांगते खूप केले, पण तू सुद्धा त्याला जप. तू त्याला कधी एकटं सोडू नकोस. ही तुझी सुद्धा जबाबदारी आहे. त्याची काळजी घे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आई. तेव्हा नम्रता म्हणते, इशू, खरंच अर्णव सरांनी जे काही केलंय ना, त्याच्यामध्ये त्यांचा काय स्वार्थ होता ग? पण त्यांना माहिती होतं तू संकटात आहेस आणि तुला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी तुझ्याबरोबर लग्न केले. बाकी त्यांचा या सगळ्यात काहीही स्वार्थ नव्हता. त्याच्यामुळे तू सुद्धा आता मनापासून हे नातं निभाव. विनाकारण मनामध्ये कुठलीही आता गैरसमज ठेवू नकोस, अडी ठेवू नकोस आणि त्यांच्याबरोबर सुखाने संसार कर. असं इकडे आता नम्रता, सुप्रिया दोघे जणी ईश्वरीला सांगून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते, राकेशजी अंजलीताईंना काहीतरी करतील. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे, म्हणूनच सगळं माहिती असून सुद्धा मी तुला काही सांगितलं नाही. फक्त तुला म्हणालो की हे लग्न करू नकोस म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुम्ही माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी माझ्याबरोबर लग्न केलं. फक्त माझा विचार केलात. कोण करतं हल्ली हे सगळं? कुणासाठी का केलं तुम्ही? स्वतःचा विचार नाही केलात. तेव्हा अर्णव म्हणतो, तेव्हा फक्त मला तुला प्रोटेक्ट करायचं होतं, तुझा जीव वाचवायचा होता. तेव्हा ईश्वरी म्हणते, का का केलं तुम्ही हे सगळं माझ्यासाठी? कोण आहे मी तुमची? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीकडे आता या वाक्यावरती बघतच बसतो.